हॅलो फ्रेंड, आपलं शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज करतोय आपण वाटाणा बटाट्याची भाजी. तर एक कांदा कापून घेतलाय, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेणार आहे आपण. कच्च्याचीच पेस्ट करून घेणार आहे. तर आणि हे पहा, वाटाणा आणि एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे. हे पहा. तर आता आपण याची तयारी करू. हे पहा, आता आपण कढईत तेल, लसूण, कांदा आणि कोथिंबीरचं आपलं हे वाटण तयार आहे. हे पहा, तेलामध्ये पहिलं आपण घेऊ मोहरी टाकून, नंतर घेऊ ओवा टाकून. तुम्ही ये ना ओवा टाकून बघा बरं का, कारण ओव्याने इतकी टेस्ट छान येते का. तर वाटाणा आणि बटाटा दोन्ही वातुळ असतो, म्हणून कंपल्सरी ओवा घाला. आणि जाडसर कुटलेलं जिरं घेतलंय मी. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे कोथिंबीर आणि कांदा आणि लसणाचं वाटण हे परतून घेऊ. कारण कांदा आपला कच्चाच हे घेतलेला आपण काही कांदा भाजून घेतलेला नाही आहे, कच्च्याच कांद्याची पेस्ट आहे. त्यामुळं आता हे चांगलं परतून घेऊ. हे पहा, आता थोडंसं मी आलं कुटून याच्यात टाकून घेतलं आहे. आलं मला वाटत विसरले होते घालायचं मी. आणि आता याच्यात थोडंसं आपण टोमॅटो पण टाकून घेऊ. पहा, आणि टोमॅटो थोडा वेळ कापलेलंच घेतलं आहे. आणि हे आता आपण चांगलं परतून घेऊ जरा वेळ टोमॅटो. हे पहा, आता थोडं टोमॅटो चांगलं परतायसाठी मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता मीठ हे आपण चांगलं याच्यात मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्येच आपण साहित्य बाकीचं सुक्का मसाला टाकून घेऊ. हळद, हे घरचा साठवणीचा मसाला, त्यामुळं खडे मसाले टाकायची गरज नाही, घरचा साठवणीचा मसाला आहे. हे पहा, मिरची पावडर टाकून घेतली जरा. हे पहा, कांदा लसूण मसाला थोडासा टाकून घेतला. आणि आता हे चांगलं मिक्स करू आणि 2 मिनटं आपण असंच परतून घेऊ. हे थोडंसं पाणी घालून घेतलं आपण, म्हणजे थोडा वेळ मसाला परतल. हे पहा, आता परतून घेऊ मसाला. हे का पाणी पण पूर्ण हे होत आलं. आता याच्यामध्ये आपण हे एक बटाटा मोठा होता तेवढा कापून घेतला आणि तो आपण याच्यात आता टाकून घेऊ. आता थोडा वेळ बटाटा परतू आपण. थोडासा शिजला. हे पहा, थोडीशी आपण याच्यात कस्तुरी मेथी टाकून घेऊ. मग याच्याबरोबर थोडीशी परतले पण जाईल. हे पहा, आता मी पाणी घालून घेतले. याच्यात पाणी घालताना माझ्याकडून कॅमेरा बंद राहिला, त्यामुळं मी ह्याच्यात 1-1.5 ग्लास पाणी घालून घेतले. 1 ग्लास तर पाणी घालून घेतले. आता हे थोडंसं आटेपर्यंत आपण काय करू, नंतर त्याच्यामध्ये वाटाणा टाकू. हे पहा, आत्ता आपलं हे भाजीला उकळी आली. तर आता ही थोडी आपण आटून देऊन नंतर त्याच्यात वाटाणा टाकू. हे पहा, आता आपला बटाट्याचा रस्सा पण जरा घट्ट झाला आहे आणि बटाटा पण 80% शिजला आहे. आता आपण याच्यात वाटाणा टाकून घेऊ आणि शिजून घेऊ. आता याला 1-10 मिनटं शिजवलं का झालं वाटाण्याची भाजी. हे पहा, आता आपली भाजी छानपैकी शिजून आहे. बटाटा पण शिजला आहे, तुम्हाला दाखवते मी. हे पहा, पूर्ण बटाटा शिजला आहे, हे बघितलं. आणि आता वाटाणा पण शिजला आहे, बघू ते. हे बघा, वाटाण्याचा पण गाळ झाला, पूर्ण हात वाजतोय माझा. हो का. हे पहा, आता आपली भाजी तयार आहे. छानपैकी अशी झाली. रस्सा पाहिजे तेवढा ठेवायचा, कमी असेल तर कमी ठेवायचा. हे पहा, ही अशी लबलबीत भाजी तयार. हे पहा, अशी लबलबीत ग्रेव्हीवाली भाजी झाली. आणि तुम्ही करून खाऊन पहा कशी झाली ते सांगा. 1 नंबर झाली. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.